सविफास मॅच क्रमांक 3 आपण पाहतो या ठिकाणी पाहू शकाल नक्कीच टीम फेंडीपडा कामन शब्द पाहू शकाल की सातपडा विन द टॉच अँड डिसाइड फील्ड फर्स्ट बॉलिंग च्या मार्कवरती आहे गोलंदाज पहिला स्पेल करता म्हणजे पॉवर करता गोलंदाज मिस्टर दीप्तेशला पाहतोय टीम सातपडाकडनं यावेळी लोअर फुलटचा बॉल एक्स्ट्रा कव्हर डीपला चेंडू निघून जाईल डाऊन द ग्राउंड फर्स्ट इन द बॉडी क्लिअर पहिला चौका फलंदाज मिस्टर हर्षलच्या बॅट मधनं कामनकडनं पाहतोय हर्षल आणि लोकेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल पहिल्या ओव्हर करता एक चांगली मॅच प्रेक्षक राजाला पाहतोय मॅच क्रमांक 3 आपण पाहतात नक्कीच जर्मन स्पोर्ट्स आयोजित क्रिकेटचा मातारा पंच म्हणून आमचे पंच पाहतो या ठिकाणी अविनाश आणि स्क्वेअरचे पंच सूरज आपण या मॅच करता 37 मध्ये मात्र पहिला स्पेल करता बॉलिंग मार्क 3 ते 4 पॉइंट्स रन घेत असताना गोलंदाजी मार्क पाहू शकाल यावेळी परफेक्ट अँड बॉल थोडंसं मात्र लेग स्टिकला मिस करण्याकरता बॉल पाहायला मिळाला बॅकवर्ड जर पाहू शकाल फलंदाज थोडासा अँगल करेक्ट नव्हता त्यानंतर मात्र लेग स्टील थोडंसं मिस करण्याचा चेंडू हाताळला गेलाय कुठेतरी पाहू शकाल की हॉप ब्रेक आणि कुठेतरी मात्र लेग ब्रेक आणि कुठेतरी मात्र कट ऑन द बॉल याच चेंडूचा वापर मैदानाच्या आतमध्ये करत असताना बॉलिंग टॅगमध्ये पाहू शकाल गोलंदाज मिस्टर सातपाडाकडनं दीप्तेशला मी पाहतोय सार्थक 11 या नावाने खेळतीये यावेळी थोडंसं जास्त फिरवला गेला बॉलला पंचनीचं नो डाऊट 100% पाहू शकाल व्हाईटचा इशारा आणि मात्र व्हाईट बॉलनं धावसंख्या फलकावरती 5 हे दोन चेंडू पहिल्या स्पेलमध्ये फेकून झाले धावसंख्या फलकावरती 6 पाहायला मिळते आणि जर पाहिलं तर एका साईडनं हर्षल जर पाहिलं तर डावपट येताना यावेळी मात्र बॅटिंग करता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन पाहायला मिळतोय आणि बॉलिंग मागची गोलंदाजी आहे सर दीप्तेश भाऊ थोडं कडक करण्याचा प्रयत्न होतोय कुठेतरी मात्र सातत्याने ऑपरेक ह्या गोलंदाजी मार्कमध्ये निष्ठा पाऊल मिळते 5 धावा यावेळी शॉट ऑफ लेन फेकून दिलाय बॉलला आज अभी क्या हाय दर्जेदार गिवन क्वालिटी सिक्सर षटकार डीजे त्या 6च्या बढतीने धावसंख्या फलकावरती मात्र जाऊन पोचते डबल फिगर मध्ये 11 या धावसंख्येवरती खूप चांगल्या पद्धतीने शॉर्ट ऑफ लेंथ ही चुकीची गोलंदाजी दीप्तेश कारण शॉर्ट ऑफ वरती 100% असं नो डाऊट 100% सरळ मात्र फेकून दिलं बॉलला आउट ऑफ द पार फुलचा बॉल फुलच एकदा मात्र लोअर फुलटॅतला गॅप मात्र फेकून दिलं जात आहे आउट ग्राउंड आज मात्र आपल्या परफेक्ट मध्ये पाहू शकाल की बाटा अटॅक मध्ये आहे कामरकडनं फलंदाज मिस्टर हर्षलचं नाव आहे खूप चांगल्या पद्धतीने बॅकवर्ड गोलंदाज खूप चांगल्या पद्धतीनं शॉर्ट सिलेक्शन आणि खूप चांगल्या पद्धतीनं मात्र बॅटचा फ्लो बॅटिंग पाहू शकाल आणि त्याच मात्र योग्यतेनं परफेक्ट प्रॉपर कनेक्शन चौकार षटकार येत आहेत आणि स्कोर कार्ड फलकावरती जाऊन पोचते 15च्या या धावसंख्येवरती 5वा बॉल अगेन्स्ट गेम तयार फेकी खराब एक सिंगल फक्त त्या ठिकाणी अर्जित केली जाते 5 चेंडू नंतर धावसंख्या फलकावरती आहे जर आपण पाहिली तर 16 या धावसंख्येवरती आहे अनिकेत पाहतो नक्कीच शिंदे आमच्यासोबत जॉईन होता नक्कीच स्कोरर म्हणून खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकाल नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनी स्पर्धा तुषारजी डोंगरे साहेब यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य रमेशजी गुरुजी साहेब यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आणि जर्मन पूर्ण टीम्स या स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीनं मेहनत घेऊन मात्र या फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि 2025 मध्ये स्पर्धा तुम्हाला सर्वांच्या भेटीला पाहू शकाल यूट्यूबच्या माध्यमातून जर पाहिलं तर जे माझं प्रेक्षक राजा मला मात्र ऐकताय पूर्ण महाराष्ट्रामध्ये नक्कीच या सर्व प्रेक्षक राजाचं मात्र या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे कुठेतरी मात्र टीव्हीच ओपन असतील कुठेतरी पाहिलं तर जॉबवरती आपल्या मात्र मोबाईल्स ऑन असतील आणि तिथनं मात्र ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने क्लिअरिटी म्हणून आपण जर पाहिलं तर नक्कीच भगत महतो यांच्या माध्यमातून जी स्पर्धा मात्र पूर्ण महाराष्ट्र पाहत असताना यावेळी फलंदाज पाहिलं तर नक्कीच लोकेच्या मॅट मधनं चेंडू निघून जात आहे ऑन साइडला डाऊन द ग्राउंड पाहायला मिळत आहे तन करत चेंडू होतोय फरा 4 धावा आणि मात्र या 4 धावांनी षटक मध्ये पहिलं कंप्लीट झालंय आणि पहिल्या स्पेअर मध्ये पहिल्या पूर्वात पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या फलकावरती टोटल आहे 20 रन कार्ड खराब गोलंदाजी पाहायला मिळाली षटक मात्र पहिलं कंप्लीट झालं दीप्तेशचं ज्यावरती 20 धावा कन्वर्ट केल्या गेल्या टीम मात्र भेंडीपाडा कामन आणि सातपडेकडनं मात्र पहिल्या स्पेलमध्ये गोलंदाजी आहे ती मात्र खराब ठरली आहे 20 रन कार्ड विदाउट विकेट लॉस ऑफ एस्काबार डीजे
धन्यवाद ते डीजे. चला स्पीड अप करा, पण वेळ नका देऊ. प्रत्येक ओव्हरला फक्त 5 मिनिटं द्यायची आहेत, कारण आपल्याला अजून भरपूर मॅचेस कंप्लीट करायचे आहेत आणि त्यानंतर क्वालिफायर देखील जायचं आहे. यानंतर आपण जर पाहिलं तर ऐकवीरा नायगाव आणि वागवा प्रसन्न हरणारा आपण नक्कीच चालायचं ऑफिशियल नोंद आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. मॅच क्रमांक 4. दुसरा स्पेल करता बॉलिंग कवरती पाहतो गोलंदाज रोहित म्हणजे टॉच अँड डिसाईड जर पाहिलं तर सार्थक केले पण सतपाड आपण पाहतोय. आणि आपल्या बॅटिंग घेत असताना आपण पाहिलं तर भेंडीपाडा कामन करे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये लोकेश आणि हर्षल. यावेळी मात्र हर्षल सायकल लोकेशला पाहतो आणि बॉलिंग मागवरती. दुसऱ्या स्पेल करता मिस्टर रोहित पारा चेंडू जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये स्टार्ट ऑफ द गेम सुरुवात मिळाली आहे जर म्हणलं तर नक्कीच टीम कामनला, कारण 20 रन या खूप महत्त्वाच्या होत्या. त्या ठिकाणी जर पाहिलं तर 3 चौकार 1 षटकार 1 सिंगल 1 वाईटच्या मात्र स्वरूपानं स्कोर कार्ड 20 रन कार्ड. बॉलिंग मागवरती रोहितला मी पाहतोय. दुसऱ्या स्पेल करता तयार. यावेळी थोडंसं मात्र आत्मखेळाचा प्रयत्न लोअर फोल्डचा चेंडू होता. थोडंसं मात्र पाहिलं तर एक सिंगल त्या ठिकाणी अर्जित केली जाते आणि एक सिंगलच्या सहाय्यानं स्कोर कार्ड आपण पाहतो नक्कीच 21 रन कार्ड 21 या धावसंख्येवरती पाहतोय. षटक क्रमांक दुसरा जरी असेल तरी खूप चांगल्या पद्धती स्ट्रॅटर्जी, खूप चांगल्या पद्धती सुरुवात आणि खूप चांगल्या पद्धतीनं गेम अगेन्स्ट स्टार्ट. पण महत्त्वाची धावसंख्या ही टोटल 21 वरती जाऊन पोहोचते आहे. दुसऱ्या तयार. बॉलिंग माग जर पाहिली तर थोडंसं मात्र प्रेशर असणार आहे, कारण आता पाहिलं तर सूर्य देखील परफेक्ट आपल्या हस्तावरती समंतातना पूर्वेकडे उगवणं आणि मावळतेकडे मावळणं आणि पश्चिमेकडे पाहत असताना या स्पर्धेत 3 दिवसांनी पाहू शकाल. त्यावेळी डीप केलाय बॉलला पॉईंट निघून जाईल, शॉट थर्डमॅनला करतो या ठिकाणी करार आणि पाहू शकाल येतोय मात्र चौकार 4 धावा आणि मात्र या 15 या ठिकाणी मात्र नो चेंडू आणि फ्री हिट्स अवेलेबल. या 5 धावा टोटल, नो चेंडू आहे आणि मात्र या 5 धाव्यांची धावसंख्या आणि या 5 धाव्यांची धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती. पण पाहिलं तर 26 या धावसंख्येवरती. कालचा दिवस मात्र सागर टोपे यांची सुपुत्र आपण जर पाहिलं तर आमच्यापर्यंत नाव पोचलं पाहिजे. वर्षात 365 दिवस त्या दिवसाची वाट. हितांश सागर टोपे पाहतो या ठिकाणी पोहोचतोय. त्याला देखील कालचा दिवस जर पाहिला तर त्याचा वाढदिवस होता आणि म्हणतो की वर्षातील 365 दिवस आपण 364 वेट अँड वॉच करतो मित्रांनो, तोचा दिवस आहे. आज जर आपण बघतो आमचे परम मित्र आणि कलमुगांचं चांगलं व्यक्तिमत्व राहुलजी पाटील यांचा देखील वाढदिवस आहे. की राहुल पाटील या स्पर्धेच्या माध्यमातून सायवनकरांकडे आमच्या वतीनं तुम्हाला मात्र वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम जीव हजारो सार राहुल पाटील कलंबोन. यावली वाड स्ट्रोक्स विकेटच्या डोक्यावर खेळलाय, सन बॉलला फेकून दिलंय आउट ऑफ द पार, सिक्सर 6 धावा. धन्यवाद डीजे. एक जबरदस्त आपण पाहिली तर दोघांकडे शैली आहे, खूप चांगल्या पद्धतीने बॅकवर्स दोघे आहेत आणि खडे खडे और शॉट यहाँ पर बडे बडे, कारण जबरदस्त रोहितच्या बॅट मधनं सरळ बॉलला फेकून दिलं गेलं. धावसंख्या फलकावरती टोटल जर पाहिली तर टीम मात्र भेंडीपाडा कामन 32 या धावसंख्येवरती पाहतोय. सार्थक 11 सातपाडची गोलंदाजी थोडीशी मध्ये खराब ठरतीये. पहिल्या स्पेलमध्ये दीप्तीच्या 6 बॉलवरती 20 धावा. यावेळी फुल लेंथचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी पाहिलं तर 4 चेंडू या दुसऱ्या स्पेलमध्ये कंप्लीट झालेत आणि धावसंख्या फलकावरती आहे 32. रोहित पहिल्या चेंडूवरती पण पाहिलं तर 3 चेंडू या ठिकाणी मात्र फेकून झालेत आणि धावसंख्या फलकावरती तर पाहायला मिळते. जर आपण जर पाहिली तर 32 या धावसंख्येवरती. वाड काय फटक्यात स्केन निकली आहे, झापोची तारा मंडल गगनचुंबी षटकार, जेवढी उंची तेवढीच लांबी, आउट ऑफ द पार, सिक्सर 6 धावांमध्ये स्कोर कार्ड फलकावरती 38 या धावसंख्येवरती. त्यानंतर नक्कीच रणजित दुर्डे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच खूप चांगल्या पद्धतीचं मैदान, खूप चांगल्या पद्धतीचं संयोजन, खूप चांगल्या पद्धती प्रेक्षणीय स्थान देखील आपण पाहतोय. आणि मात्र एका साईडनं लोकेशच्या मात्र बॅट मधनं होत आहे चेंडू. यावली मात्र इनसाइड कव्हर, एक्स्ट्रा कव्हर टीपचा फटका फसतोय, फलंदाज फसतोय आणि मात्र विकेट मध्ये फर्स्ट विकेट डाऊन. मिस्टर लोकेशची फलीचं या ठिकाणी होतं अंत, त्याला परतावं लागेल बॅक टू द डगआउट.
बात डीजे एक जबरदस्त स्पर्धा असते आमचे डीजे ऑपरेटर खूप चांगले होते. व्हॉट इज गोल्ड जुनं ते सोनं असं म्हणतात ना की चमक नाही प्रत्येक गोष्टीत सोनं नसते आणि मग कर्तृत्वाची भरारी घेऊन मैदानाच्या खेळणं ही सिद्धता देखील नसते. आणि तीच मैदानाच्या वारी पाहत असताना नवीन बॅटर आपण मात्र नक्कीच म्हणतो मिस्टर निलेश यावेळी मात्र कामांकडनं आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. लोकेच्या माठमध्ये पाहू शकाल ज्या ठिकाणी 2 षटकार 2 चौकार आणि त्या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच फक्त 6 चेंडू खेळला गेला आणि मग त्याच्या माठमध्ये 20 धावा आल्या. त्यानंतर पाहिलं तर हर्षलच्या माठमध्ये देखील आपण पाहू शकेल ज्या ठिकाणी चौकार षटकार चौकार सिंगल जर टोटल जर आपण पाहिली तर स्कोर कार्ड फलकावरती 38 वरती जाऊन पोहोचलाय. नवीन बॅटर निलेश रोहित कमबॅक करतोय विकेटचं पतन ॲक्रॉसचा खेळायचा प्रयत्न केला फलंदाज सफल झाला होता मात्र स्विंग ऑफ द डिलिव्हरी परफेक्ट ऑन डिलिव्हरी सरळ षटक आपण पाहिलं तर दुसरं कंप्लीट झालंय आणि 2 स्पेल नंतर धावसंख्या फलकाची टोटल आहे ती पहिल्या पूर्वार्धात जाऊन पोहोचते 38 या धावसंख्येवरती. खूप चांगलं टार्गेट सेट केलं 38 धावा. जर तुम्ही पाहिलं तर नक्कीच या 2 ओव्हरमध्ये शेवटच्या अंतिम 6 चेंडू बॉलिंग मार्कवरती असतील त्याआधी नक्कीच ऐकवेरा नायगाव आणि वाघवा प्रसन्न अर्नाला आपण नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचायचं आपण आल्याचं ऑफिशियल कोण नक्कीच कॉल आमच्यापर्यंत द्यायचा आहे. नंतर लगेच तुमच्यामध्ये नाणेफेकी ज्या ओव्हरनंतर अर्नाले आणि नायगाव टीम ऐकवीरा नायगाव आपण नक्कीच पोहोचायचं ज्या नक्कीच नाणेफेक केली जाईल. थोडं स्पीडअप करा मित्रांनो सहकार्य करा कारण आज पहिला दिवस होता थोडं उशिराने आरंभ पाहायला मिळाला मान्यवरांचं आगमन देखील पाहिलं आणि त्यानंतर मात्र क्रीजचं पूजन केल्यानंतर आपण जर पाहिलं तर ज्या ठिकाणी महाराष्ट्राच्या आराध्य दैवत आणि प्रत्येक टीम आपण नाणेफेक पूर्वी जर आपण पाहिलं तर आपला माझा जो प्रवेश फी असेल जो मात्र नक्कीच कंप्लीट करायचे प्रत्येक टीमला वारंवार सूचना दिली जाणार नाहीये कारण आपण इथे स्पर्धेत खूप चांगली स्पर्धा आहे लाईव्ह टेलिकास्ट पाहतात आणि खूप चांगल्या पद्धतीने क्लिअरिटी खूप चांगला आवाज आमच्या पाहू शकाल नक्कीच ज्याने अनेक वेळा यावेळी थोडंसं जर पाहिलं तर चेंडूला हाईट दिली नव्हती आणि शेवटच्या स्पेलमध्ये सूरज बॉलिंग मार्कवरती आलाय ज्याने बॉलला थोडंसं या ठिकाणी मात्र हाईट दिलीच नव्हती आहे. परफेक्ट ऑन सबमरीन डिलिव्हरी असं म्हणतात ना की पाणबुडी जसं मात्र लहान करते ना पाण्यामध्ये प्रवास करते ना पाण्या लगत आणि जमीन लगत पाहू शकाल त्याचपर्यंत सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. एक सिंगल नाही त्या ठिकाणी 2 मात्र रजित केला गेला. हर्षल अजूनही मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या बॅटमधून आजपर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं या स्कोर कार्डवरती जर पाहिलं तर 40 रन 40 या धावसंख्येची बात आहे. टीम नायगाव आपण आल्याची नक्कीच ऑफिशियल नोंद केली या ठिकाणी नायगाव वेटकून खेळला चेंडू निघून जाईल सरळ मात्र फाईन वरनं फेकून दिलंय बॉलला येतोय मात्र 1 बाउन्स चौकार. टीम अर्नाला वाघोबास प्रसन्न अर्नाला खूप चांगल्या पद्धतीने हर्षच्या बॅटमध्ये फलंदाजी पाहतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये एसआय कव्हर असेल मिड ऑफ असेल स्क्वेअर लेग असेल फाईन असेल आणि खूप चांगल्या पद्धतीनं तो ट्रॅकिंग करतोय बॉलला आणि जर पाहिलं तर टायमिंग होतं प्रॉपर आणि जर पाहिलं तर कनेक्शन होतं प्रॉपर आणि मात्र चेंडू फेकून दिला चौकार षटकारानं. आता स्कोर कार्ड फलकावरती 40 रन ऑन कार 44 44 या धावसंख्येवरती मजबूत स्थितीमध्ये मजबूत मात्र एक चांगलं टार्गेट सेट केले आपण जर पाहिलं तर टीम भेंडीपाडा कामन सार्थक 11 7 पाहतोय ज्यातील मात्र बॉलिंग मार्कवरती अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसरा बॉल फ्लॅट एक घुटना टेक और मेरा तमाशा देख फेकून दिलाय बॉलला लॉंग लेग वरनं पॉवरफुल ब्युटिफुल अनसक्सेसफुल द ब्रँड ऑफ कामन हर्षलच्या बॅटमधून आला षटकार डीजे तर डीजे त्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये UPL खरं तर पाहू शकाल नक्कीच वुमेन प्रीमियर लीग सर्वात मोठी स्पर्धा सातत्याने असते वुमेनच्या मैदानात पाहू शकाल ती देखील पाहायला मिळणार आहे पुढच्या महिन्यामध्ये 27 28 29 तारखेला पण पाहू शकाल वुमेनचं मैदान. यावेळी चांगला स्ट्रोक क्या सरळ आमच्या स्वागताला फेकून दिलंय बॉलला खेळाडू कक्षाच्या स्टँडवरनं काही जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते हर्षच्या बॅटमधनं. नो वेट अँड वॉच आल्यापासून सुरुवात केली आहे
आणि जर पाहिलं तर सक्सेसफुल बॅकवर्ड स्ट्रोक पाहायला मिळतात आणि पाहिलं तर बाटचा फ्लो आहे तो नक्की परफेक्ट कनेक्शन पाहायला मिळतोय मॅच चेंडूला तो घ्यायचा पंच आणि मात्र या 6च्या बढतीनं धावसंख्या फलकाची टोटल आहे ती मात्र हाय स्कोरिंग आजच्या दिवसाला पाहतो 55-56 या धावसंख्येवरती अंतिम शेवटचे 2 चेंडू टीम आरणाले संपर्क साधायचा टीम आरणाले 5 बॉल तयार एक जबरदस्त टोटल आपण बघू शकतो स्कोर कार्ड वरती ऑन द राईज यावेळी मात्र मिस टायमिंग बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाहीये सेल होईल का कॅरी मात्र या ठिकाणी ड्रॉप आणि सिंगल आपण जर पाहिली ना तर या सिंगलच्या सायन पाहू शकाल की धावसंख्या 57 वरती आणि लोकेश हर्षलची बॅटिंग जर पाहिली तर 11 चेंडू आणि 35 धावांनी खेळतोय कारण या स्पर्धेमध्ये पाहू शकाल उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट शतक उत्कृष्ट बॅटर आणि सिरीज म्हणून देखील आपण ट्रॉफीज पाहतोय शक्यतो एक महत्वाची असेल कारण या ठिकाणी पाहिलं तर हर्षलच्या बॅटमधनं 11 चेंडू आणि 35 जमा निलेश शेवली मात्र 99 नॉस सायकल एनपीती जातोय आणि मात्र अंतिम बॉल करता असेल स्कोर कार्ड जर पाहिलं तर 57 जाऊन बोलले टीम मात्र पेंडीपाडा कामन यावली सरळ चेंडू हव्यामध्ये ऑन साईडला मात्र त्या ठिकाणी दीप्तेश सेल लावत आहे आणि मात्र विकेट सोबत विकेट क्रमांक 2 पहिल्या स्पेलमध्ये पाहू शकाल ज्या ठिकाणी 20 धावा आल्या रोहित त्यानंतर मात्र सेकंड स्पेल करता बॉलिंग मागपरती आला 18 धावा खर्च केल्या गेला आणि शेवटच्या ओव्हरमध्ये अक्षरशः मात्र पाहू शकाल की ज्या ठिकाणी 2 षटकार 1 चौकार 2 सिंगल आणि विकेटच्या साठी पाहू शकाल की ज्या ठिकाणी मात्र 19 धावा आणि टोटल जर पाहिली तर 57 वरती विचार करता 58 धावांचं लक्ष ठेवून उतरली आहे पद्धती पाहू शकाल त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक आणि जाऊयात टॉस बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी नक्कीच ऐकवीरा नायगाव संघाचा करणं या ठिकाणी उपस्थित झालाय टीम आपण जर पाहिलं तर वाघोबा प्रसरण नारणाला तुम्हाला मात्र अंतिम पुकार असेल त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक तेव्हा डीझेला संधी धन्यवाद डीजे टीम सातपाडा आपण खेळाडू कक्षामध्ये जायचं एक चांगली स्पर्धा पाहतोय आणि ज्या ठिकाणी खेळाडू स्थान म्हणून बनवलं गेलंय 11 चेंडू आपण पाहतोय शर्मन साहेबन टीमकडून खूप चांगली मोठी मेहनत पाहायला मिळतीये आणि आपण जर पाहिलं तर पिक्चरनी स्पान पाहू शकाल स्क्वेअर लेग आणि लॉंग साईड डीपनी पाहू शकाल एक जर तुम्ही जर पाहिलं तर ऑन साईड आणि मात्र मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये पाहतोय असे 2 प्रेक्षणीय स्थान समोर तुम्ही जर पाहिलं तर ब्लॅक स्क्रीन पाहतोय त्यानंतर मात्र ज्या स्पर्धेकरता विशेष सहकार्य आर्थिक स्वरूपाने त्यांची तुम्ही छायाचित्र पाहू शकाल नक्कीच सुपर संडे मध्ये मान्यवरांचं आगमन देखील असलेल्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय सर थोडं स्पीडअप करा लगेच वेळ नका घेऊ टीम कामन आणि नक्कीच टीम सार्थक केली पण सातपणा एक हाय स्कोरिंग मॅच एक फायटिंग स्कोर जर टोटल तुम्ही जर पाहिली तर 18 आणि 20च्या सहीनं स्कोर कार्ड फलकावरती 57 विजय करता 58 धावांचं लक्ष आहे 18 चेंडू आणि 58 धावा
सरळ देखील सवयत मॅचच्या दिशेनं वेट टू बॅक सेकंडिंग पाहतोय ज्या ठिकाणी 58 लक्ष ठेवून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये फील्डमध्ये टीम आपण पाहिलं तर भेंडीपाडा कामन आणि देखील पाहू शकाल सार्थक किलेवन ना सिंगल डबल ना यहाँ से लगाना पडेगा बेहतरीन छक्का कारण नवीन जोडी मैदानाच्या आत पाहू शकाल सूरज आणि गौरवला आपण पाहतोय आणि बॉलिंग मागवरती पहिला स्पेल करता फलंदाज मिस्टर निलेश स्ट्राईकला फलंदाज गौरव आणि नॉनसिंगला पाहू शकाल पंचाकडे जोरदार स्ट्रॉंगली अपील आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये म्हणतो ना की तुमची उत्स्फूर्तता किती आहे तुम्ही किती मात्र त्या मॅच मध्ये येणार हे पाहण्याकरता सर्व खेळाडू पाहिलं देखील जातं स्ट्रॉंगली अपील होती म्हणजे आमचे स्टॅच्यू म्हणून पंच खूप सारे मध्ये पाहू शकाल पंचांच्या भूमिकेत देखील पाहतोय ज्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे ती मात्र पाहू शकाल लेगबाई सुरपण पाहू शकाल ज्या ठिकाणी एक धाव अर्जित केली गेली आणि मात्र फलंदाज या ठिकाणी यावली राईट ऑन द टार्गेट सरळ आपण पाहिलं तर मीटरवरनं आणि क्लीन एलबीडब्ल्यूचा शिकार बनतोय फलंदाज मिस्टर सूरजला परतावा लागेल धन्यवाद डीजे पंच मात्र पाहू शकाल ऑफिशियल खूप चांगलं काम करतात खूप चांगला अनुभव आहे पंचाकडे कुठल्याही प्रकारची हे करू नका नक्कीच जो डिसिजन असतो तुम्हाला मान्य करावे लागेल कारण या स्पर्धेत पाहू शकाल एक चांगली स्पर्धा आणि मात्र स्वतःवरती नाराज आणि क्लीन एलबीडब्ल्यू म्हणून नक्कीच फलंदाजाला परतावं लागतंय फलंदाज मिस्टर सूरज आज मात्र स्वतःवरती नाराज आणि मात्र बिग विकेट इज गॉन मिस्टर सूरज बॅक टू द डगआउट नवीन बॅटर मैदानाच्या पाहू शकाल नक्कीच महेश विकेट अभ्याने खेळाडू पाहू शकाल 1 डाऊन पण सायकल एंडवरती येतोय आणि निलेशची गोलंदाजी थर्ड बॉल परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळतीये जेवढं मात्र स्लोअर लाईन ऑफ लेना तेव्हा थोडं सुंदर मात्र माटे विकेट त्याला सपोर्ट देते म्हणून म्हणतो ना की माटे विकेट ही क्वालिटी क्रिकेटला देणारी खूप मोठी ऊर्जा महत्वाची असेल कारण नुसता सपोर्ट नाही आहे कारण माथे विकेटची चेंडू मात्र स्पीड येत नाहीत कुठेतरी स्लोअर तर कुठेतरी गुडलँड्स पण हाईट घेत आहेत आणि तीच मात्र गोलंदाजी करताना पाहू शकतो मिस्टर निलेशला पाहू शकाल कामन 58 लक्ष सरळ यावली ड्राईव्ह केल्याचा प्रयत्न होता शेड हवेमध्ये आणि मात्र नक्कीच समाज कक्षाच्या डोक्यावरनं बॉल आणि मात्र 1 बाउन्स चौका 4 धावा धन्यवाद डीजे टीम हरणाले आपण नक्कीच ऑफिशियल नक्कीच नोंद करायची आहे त्यानंतर आपण पाहिलं तर LT स्पोर्ट्स किल्डापाडा आणि मात्र स्टार 11 सातपाडा आपण देखील नक्कीच आमच्यामध्ये पोहोचायचं एवढी चांगला स्ट्रोक होता चेंडू ऑन साईड मध्ये पाहायला पडते ज्या ठिकाणी सिंगलला फक्त क्रेडिट दिले जात आहे आणि एका सिंगलची साइन स्कोर कार्ड फलकावरती 5 या धावसंख्येची पाहत आहे परफेक्ट गोलंदाजी आहे मिस्टर निलेशकडनं कारण आपण जर पाहिलं तर ज्या ठिकाणी सिंगल आणि त्यानंतर मग 6 धावा कारण पहिल्या बॉलवरती सिंगल त्यानंतर विकेटच्या नंतर डॉट चौकार आणि सिंगल 5 चेंडूचा खेळ मात्र दुसऱ्या पूर्वार्धात कंप्लीट झालाय आणि धावसंख्या फलकावरती आहे ती मात्र 6 या धावसंख्येवरती अंतिम बॉल यावेळी जर पाहिलं तर एक सिंगल तेवढं मात्र जास्त काय मिळणार नाहीये षटक पहिलं कंप्लीट झालंय टीम पर्यंत निलेशकडनं कामन कडनं आणि धावसंख्या फलकावरती फक्त इथे पहिली तर 7 आता विजयाकरता 12 चेंडू आणि बनवायच्यात 51 धावा जर पाहिलं तर 25.50 सरासरी प्रति षटकामागे बनवावी लागेल जर मॅच जिंकायचं टीम मात्र 7 पडा तर कुठेतरी कमबॅक करावं लागेल थोडंसं बॅटफुलला गेली आहे कारण पहिल्या ओव्हरमध्ये 20 ते 25 धावा असणं गरजेच्या होत्या त्या ठिकाणी फर्स्ट विकेट डाऊन त्याचा दबाव प्रेशर पाहायला मिळाला येणारी 12 चेंडू बॉलिंग मार्कवरती असेल नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती असेल त्या नक्कीच टीम अरणाला आपण नक्कीच चालीची नोंद करायची आहे
दुसरा स्पेल करता गोलंदाज लोकेश आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. 12 चेंडू आणि विचार करता आपण जर पाहिलं तर इथनं 51 धावा. तुम्ही पाहू शकाल नक्कीच 58 धावांचं लक्ष ठेवून मैदानाच्या आतमध्ये कामन आपण नक्कीच भेंडीपणा आणि त्यांच्या विषयात पाहिलं तर टीम सार्थक 11 सतपडा पाहतोय. लोकेश आपला बॉलिंग मार्क करते तो देखील मात्र सातत्याने ग्रामीण टेनिसपासून जर आपण पाहिलं तर सातत्याने पाहू शकाल की एक अस्तुभर म्हणून आपल्या टीम करता सातत्याने प्रमोट करणारा खेळाडू आहे आणि आज पुनश्च एकदा तीच भूमिका बजावताना मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बॉलिंग मार्कमध्ये पाहायला मिळतोय. फलंदाज त्या ठिकाणी पाहू शकाल नक्कीच गौरव यावली मात्र चेंडू हवेमध्ये ऑन साइड मध्ये ज्या ठिकाणी सेल कॅरी करण्याचा प्रयत्न होता मध्ये त्या ठिकाणी पाहू शकाल 2 धावा मात्र अर्जित केल्या गेल्या आणि या 2च्या सहाय्याने 2 ते पाहू शकाल धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 9 या धावसंख्येवरती. 9 रन ऑन कार्ड. 58 धावा या वातावरणामध्ये खूप मोठ्या मध्ये कारण खूप चांगले टोटल जर पाहिलं तर भेंडीपडा कामणनं आपलं स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळेल. यावेळी मात्र लोअर फुलटचा बॉल फलंदाज तेवढ्याच योग्यतेने पाहू शकाल मात्र कनेक्शन झाला नाहीये कारण बॅट एज ऑफ द टायमिंग कुठेतरी मात्र बॅटची कडा म्हणतात ना तो चेंडू मात्र यावेळी मैदानाच्या तुम्हाला सिंगल करता पाहायला मिळाला आणि सिंगलच्या मदतीनं जर पाहिलं तर धावसंख्या फलकाची टोटल आहे ते आपण पाहायला मिळते नक्कीच 10 या धावसंख्येवरती. अजून आपण जर पाहिलं तर 48 धावा विचार करता बनवायच्या कारण एक चांगलं टार्गेट पाहू शकाल नक्कीच टीम आज पूर्णपणे क्वालिटी दर्शवती आहे कारण खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत असताना 20 आणि 18च्या सरासरी टोटल जर पाहिली तर 27 जाऊन पोहोचली. त्यानंतर बॉलिंग मार्कवरती असताना गोलंदाजी मार्कवरती मस्त निलेशला पाहिलं ज्याने फक्त जर पाहिलं तर 9 धावा खर्च केल्या गेल्या. यावली शॉट ऑफ लेन ऑन साइड मध्ये बॉलला फेकून दिलं जाईल इथपर्यंत आवाज झाला आणि मात्र पाहू शकाल संघर्षाचा संगनात षटकार सिक्सर. डीजे सुरुवात कुठनं केला तिने ती योग्यतेने महत्वाची असेल. हा षटकार आला इथनं मात्र मॅच केव्हाही बदलू शकेल कारण या ओव्हरमध्ये अजूनही 3 चेंडू बाकी आहेत आणि 6च्या बढतीनं धावसंख्या फलकावरती आहे ती मात्र 16 या धावसंख्येची पाहतोय. 14 बॉल अगेन्स्ट तयार गेम पाहू शकेल की बॉलिंग मार्कवरती लोकेश यावेळी मात्र शॉट मिड ऑफला 30 सर्कलच्या आतमध्ये एक सिंगल पाहायला मिळते आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 17. पूरी तरह है इस गेम के ऊपर है खतरा कारण थोडीशी बॅकफुट जाते पण जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते पाहू शकाल टीम सतपाडा कारण 58 धावांचं लक्ष होतं आणि पहिल्या ओव्हर्समध्ये फक्त 9 धावा आल्या. सेकंड स्पेल करता बॉलिंग मार्कवरती लोकेश आला. लोकेशने 4 चेंडू फेकून फक्त पाहिलं तर त्या ठिकाणी 10 धावा खर्च केल्या गेल्या आणि त्या ठिकाणी षटकार केला होता पाहिलं तर नक्कीच महेशच्या बॅटमधनं ट्रॅकिंग शॉट परफेक्ट पाहू शकेल ज्या ठिकाणी लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये एवढी सुमात्र पाहू शकेल. इमॅजिन द फील्ड ॲट दिस टुर्नामेंट खूप चांगल्या पद्धतीने योग्य त्यांना फील्ड म्हणतो ना की गोलंदाज म्हणतात ना की प्लेइंग लिस्टमध्ये असणारे 11 खेळाडू खूप महत्त्वाचे असतात आणि खऱ्या अर्थाने गोलंदाजी सर्व ताकद कोणती असते ते फील्ड आपल्याला पाहायला मिळते कारण तुमच्याकडनं होणारा खेळ हा देखील महत्त्वाचा असेल कारण तेवढ्याच योग्यते तुम्ही मात्र चौकार षटकार अडवण्याचं काम करतात आणि त्यानंतर मात्र क्रिकेटमध्ये समंत स्ट्रॉंगली खूप मोठी मात्र त्या ठिकाणी पाहू शकाल. यावेळी मात्र इनसाइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये वेल ट्राय प्रयत्न केले होते अबुशेर सिंगल त्यामध्ये जास्त काय मिळणार नाहीये. षटक तुम्ही जर पाहिलं तर 2 या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि मात्र धावसंख्या फलकावरती फक्त जर पाहिली तर 20 या धावसंख्येवरती आहे. आता 6 मध्ये इथनं तुम्ही जर पाहिलं तर विचार करता 38 धावांचं लक्ष आहे. 6 चेंडू आणि 38 धावा सर दोन्ही कर्णधार नक्कीच यांचं टॉसबॉल पोहोचायचं आहे. इथं मॅच कंप्लीट होती या टीम नायगाव आणि अर्नाले.
चला जरा घाई करा. शेवटच्या अंतिम 6 चेंडू आणि बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपण पाहिलं तर संकेत आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. अंतिम शेवटचे 6 चेंडू विजयाकरता बनवायचे 38 धावा. लोहर फुल टच फेकून दिलंय बॉल ना सोने पे सुहागा. षटकार म्हणतात ना मारा तेथेच मारा. आणि आपण पाहिले तर या मैदानी पाहू शकाल की उजव्या त्या खेळाडूला खूप मोठा हवा आहे कारण इथनं हवा जाणवतीये स्पर्श करतीये आणि संदर्भ पाहू शकाल तर टायमिंग प्रॉपर जर असेल तर हवा देखील तुम्हाला साथ देईल आणि त्या ठिकाणी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. शेवटच्या अंतिम स्पेलमध्ये 38 धावांचा चेस करतामध्ये पहिलाच बॉल त्या ठिकाणी षटकार आलाय. आता 5 मध्ये बनवायच्या 32 धावा विजया करता. टीम आपण जर पाहिलं तर नक्कीच सतपाडाच्या विरुद्ध पाहू शकाल टीम कामन खूप चांगल्या पद्धतीनं जर्मन 2025 मध्ये साहेबांच्या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते. 57 धावांचं लक्ष होतं. खूप चांगली धावसंख्येमध्ये कामन टीमने टोटल उभरली होती आणि त्यानंतर आपल्या बॉलिंग क्रमांकवरती 2 स्पीडमध्ये बॅक टू बॅक यावली खडे खडे फेकून दिल्याचा बॉलला मात्र यावली लॉंग लेगचा खेळाडू त्याला फील्ड करे प्रत्येक सिंगल दुसऱ्या धावीचा प्रयत्न 3 धावा मध्ये या ठिकाणी कंप्लीट केले जातील. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि मात्र 2च्या बढतीनं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 28 धावसंख्येवरती. शेवटचे 4 चेंडू आणि विजयाकरता बनवायच्या 30 धावा. 5 षटकार ठोकणं खूप महत्वाचं असेल. मात्र चेंडू बाकी तुमच्याकडे 4 मात्र काही घडू शकेल कारण एका षटकामध्ये 39 धावा देखील पाहिल्या होत्या. एका षटकामध्ये 6 धावा देखील झाल्या नाहीत. एका षटकामध्ये 35 धावा देखील पाहिल्या होत्या. हा क्रिकेट खेळ देखील असा आहे. आता बॉल केवळ थोडंसं मात्र चेंज ऑफ द पेस थोडंसं मात्र बॉलमध्ये केला बदल आणि यावेळी मात्र डायरेक्ट विकेटनं महेशला परतावं लागेल. विकेट बदल खेळाडू बाद. शेवटच्या अंतिम 3 चेंडू पाहतोय. तिसरी परफेक्ट व्हाईट वॉक आणि शेवटी मात्र थोडंसं बॉल हुक देखील केलं गेलं आणि सिंगल फक्त अर्जित होती. हे पूर्णपणे पराजय छाईच गेली आहे. टीम पाहिजे नक्कीच टीम सतपाडा कारण आज गोलंदाजचं प्रदर्शन होतं ते खराब ठरलं आणि 57 धावांची टोटल होती थोडीशी महाग देखील ठरली गेली आणि त्यानंतर मात्र टीम कामन कमबॅक केलं आणि या विजयाच्या मोहरापर्यंत पोहोचण्याकरता खूप चांगल्या पद्धतीने टोटल पाहायला मिळाली. वाडा बॉल 5वा चेंडू या ठिकाणी पाहिलं तर डॉट बॉल. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. सर यानंतर टीम मात्र नायगावाने हरणारे तुम्हाला अंतिम पुकार असेल पण पोहोचायचं आहे त्या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. ती बॉल त्यावरी पाहतो की पाहू शकाल राऊंड द ग्राउंड ऑन साइड मध्ये आणि पूर्णपणे मात्र पाहू शकाल या मॅच वरती बेस्ट ऑफ लक टीम आपण जर पाहिलं तर नक्कीच कामन आणि तुमचं बांडलं खेळलं टीम. कारण मित्रांनो नाच होऊ नका. भविष्यामध्ये यश अपयश येतच राहायचं. नाण्याच्या 2 बाजू छापा किंवा काटा आणि क्रिकेटच्या 2 बाजू विजय आणि पराजय. एक मॅच हारली म्हणून क्रिकेट संपणार नाहीये. एका टुर्नामेंटमध्ये क्वालिफाय झालं नाहीच म्हणून क्रिकेट संपणार नाहीये. एखाद्या दिवशी मात्र आपल्याकडनं फलित झाली नाहीये म्हणून म्हणू नका की आपले दिवस गेलेत. कारण कुठनं आणि कधी स्टार्टअप करा. आयुष्य खूप सुंदर आहे. त्यात मात्र घेऊयात ब्रेक आणि जाऊयात मॅन द मॅच करता. त्या ठिकाणी मॅन द मॅच म्हणून मिस्टर हर्षल याला मात्र मॅन द मॅच दिली जाईल आणि ज्या ठिकाणी मी विनंती करतो की मुख्य मंचावरती गणेश जाधव यांना विनंती करते की आपल्या शुभच त्या ठिकाणी मॅन द मॅच आणि मॅन द मॅच करता 11 चेंडू 35 धावा मिस्टर हर्षल फ्रॉम कामनचा खेळाडू त्या ठिकाणी टॉस बॉक्स जाऊयात आणि मॅन द मॅच त्या ठिकाणी मात्र दिली जाईल आणि दोन्ही कर्णधार त्या ठिकाणी नक्कीच पोहोचतील. आणि या ठिकाणी पाहतो नक्कीच मॅन द मॅच म्हणून 11 चेंडू आणि बॅट मध्ये 35 धावा मिस्टर हर्षल
घरी जनता विनंती त्याच्या शुभ असे पाहू शकाल बांधव मॅच होती त्याचा टॉस बॉक्स पाहू शकाल लाईव्ह टीव्ही मध्ये पाहू शकाल तर नक्कीच हर्षल की पहिली मॅच होती आणि खूप दूर इथपर्यंत पोहोचला होता या स्पर्धेबद्दल आणि या मॅच बद्दल काय म्हणशील स्पर्धा तर खूप चांगली आहे आणि नियोजन पण खूप चांगलं आहे आम्हाला फक्त खेळायचं होतं तेही सांगितलं आम्हाला आपले रना करायचे आणि फक्त बस रनाकारचे होत्यात मग तुला बॅटिंग करताना काय वाटलं की नक्कीच किती जाऊन टोटल उभारचा प्रयत्न असेल आणि मात्र ज्या पद्धतीने तुझ्या बॅटमध्ये षटकार चौकार येत राहिली आणि शेवटपर्यंत थांबलास त्याबद्दल मात्र नक्कीच चांगली धावसंख्या करत असताना डबल विकेटमध्ये काय तुला डिफरंट पाहायला मिळाला की इथं मध्ये एक सिंगल विकेट असते इथं डबल विकेट होती त्याबद्दल डिफरंटबद्दल काय म्हणशील डब्ल्यू क्रिकेट खेळायला मजा येते मला 50+ करायचेच होते आपल्या टीमसाठी मस्त 50+ करायच्या होत्या आणि मॅन द मॅच मिळली आहे तर मॅन द मॅच आज मात्र काय आनंद का असेल की पहिल्यांदा पहिली मॅच आहे महाराष्ट्र पाहत होतं आधी घरचे मध्ये तुझे घरी पाहत असतील मॅच पण काय वाटतं की मॅन द मॅच घेतल्याबद्दल पहिली मॅच खूप छान वाटतं टीम जिंकली म्हणजे बस झालं आवडत तर नक्कीच बेस्ट ऑफ लक पुढच्या मॅच करता ओ टू कॉमेंटी बॉक्स टीम स्टार इलेव्हन सातपाडा आणि खिल्डापाडा आणि स्टार इलेव्हन सातपाडा संपर्क साधायचा आहे चला लगेच टॉस बॉक्स मध्ये टीम एकवीर नायगाव आणि वाघवा प्रसन्न अर्नाला आणि टॉस बॉक्स मध्ये मी विनंती करतोय अविनाश शुगले अविनाश शुक्ले यांच्या शुभस या ठिकाणी मॅच क्रमांक पाहू शकाल नक्कीच अर्नाले शेवटी नायगाव नाणेपेक तसं ना द चॉईस टीम अर्नाले विन टीम नायगाव तर नक्कीच नाणेफेक जिंकली काय निर्णय असेल फील्डिंग क्षेत्र दर्शन घेणार 3 ओव्हरची मॅच आहे डबल विकेट आहे मात्र फिल्डिंग करत असताना टमर टीम अर्नाला देखील स्ट्रॉंग आहे तर किती पर्यंत रोखण्याचा प्रयत्न कारण तुम्ही आमने सामने अनेक वेळा आलेत मग त्यात किती पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल बघूया आता मेहनतीवरती आहे सर्व जशी आमची मेहनत त्यांची मेहनत तर नक्कीच आणि या स्पर्धेबद्दल आयोजनाबद्दल काय म्हणशील नाही चांगलं आहे तुमचं स्टेडियम वगैरे एकदम मस्त आहे टेनिस विश्वातील आवडता खेळाडू त्या तो फॅन आहे टेनिस विश्व पूर्ण कृष्ण सातपुते कृष्णा सातपुते नक्कीच धन्यवाद विन द टॉच अँड डिसाइड टीम नायगाव ॲट द फील्ड फर्स्ट तर नक्कीच रणाला कॉल केला होता मग नक्कीच जाणून घेईन की नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय असा बॅटिंगच घेतली असती बॅटिंग घेतली असती 3 ओव्हरची मॅच आहे मात्र हिट आता ऊन वाढलाय किती पण टोटल मात्र मजल मारण्याचे तुमचे प्रयत्न असतील टोटलचं काय सांगू शकत नाही सगळे प्लेयर थकून आलेत कोण अर्ध्या काम टाकून तसंच आलंय आता कोणाची बॅटिंग कशी होते काय सांगता नाही आणि मैदानाबद्दल काय म्हणशील कारण एवढं चांगलं मैदान आहे या मैदानावरती आम्ही भरपूर टुर्नामेंट खेळलो या मैदानाने खूप चांगली साथ दिली आहे आम्हाला यावेळी तर खूपच मस्त आयोजन दिसते या ठिकाणी खेळायला बघूया अजून केवढी मजा येईल ती थँक्यू तर नक्कीच बेस्ट ऑफ लक टीम रणाले अँड टीम नायगाव विन द टॉच अँड डिसाइड टीम नायगाव ॲज अ फील्ड फर्स्ट त्याचा ओ टू कॉमेंटी बॉक्स इन ॲक्शन लगेच मैदानाच्या आतमध्ये टीम रणाले तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल आणि त्याच्या विरुद्ध टीम मात्र नायगाव चला लगेच टीम ऐकवीरा नायगाव म्हणजे टॉच अँड डिसाइड फील्ड फर्स्ट लगेच मैदानाच्या आतमध्ये फील्ड सजवायची आमचे पंच ऑफिस देखील पोहोचतील आणि खेळाडू कक्षामधनं टीम आपण जर पाहिलं तर अर्णाला आपलं बॅटर पाठवायचे आहेत त्याआधी मात्र क्षणभरा करता घेऊयात ब्रेक देऊयात डिझेलला संधी सुपर फ्रायडे
दोन्ही टीम्स आपला 12वा खेळाडू जॉईन करायचा. टीम अर्नाले आणि नायगाव तुम्हाला विनंती असेल, कारण मित्रांनो 12वा खेळाडू अत्यंत का हवा असतं तुमचं मात्र स्कोर कार्ड आणि तुमची मात्र खऱ्या अर्थानं खेळाडूंशी मात्र ओळख याकरता. आणि त्यानंतर आपल्याला क्रिकेटमध्ये उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज क्षेत्ररक्षक म्हणून असं ट्रॉफी देखील असतात. तर नक्की दोन्ही टीम तुम्हाला विनंती आपला 12वा खेळ जॉईन करायचे आमच्यासोबत. आज खऱ्या अर्थानं ब्लॅक डे देखील आहे मित्रांनो. 14 फेब्रुवारी काश्मीर हल्ला, आणि या हल्ल्यामध्ये आपले वीर जवान क्षणामध्ये स्पर्धेच्या माध्यमातून संध्याकाळी देऊयात नक्की भावपूर्ण श्रद्धांजली. कारण भारताचा आणि आपल्या देशामध्ये ब्लॅक डे पण आपला पहिला आजचा दिवस आपण पाहू शकाल. कारण 2019 मध्ये जो मात्र हल्ला झाला होता काश्मीर इथे, त्या ठिकाणी आपल्या सेना दलामध्ये अनेक जवान या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर प्राणाची आहुती दिली, आणि मात्र पुनश्च एकदा तुम सलामत राहो तिरंग्याला सल्यूट देखील दिली. तोच हा दिवस आहे. त्या नक्कीच भावपूर्ण श्रद्धांजली स्पर्धेच्या माध्यमातून त्या मात्र काश्मीरवरील मात्र पाहू शकाल 2019चा जो हल्ला त्या पुलावामध्ये जर पाहिलं तर खास डे नक्कीच ब्लॅक डे 14 फेब्रुवारी. सर्वात मॅच कंडिशन ज्याने पाहू शकाल नक्कीच ऐकवेरा नायगाव च्या विरुद्ध पाहिलं तर वाघोबा प्रसन्न अर्नाळा. टीम नायगाव विन द टॉच अँड डिसाइड जर पाहिलं तर फील्ड फर्स्ट. नायगाव आणि अर्नाळा अनेक वेळेला वसई ग्रामीण आमने सामने भिडल्यात, कारण जेव्हा जेव्हा त्या पोहोचतो ना खऱ्या अर्थानं मात्र खूप चांगलं क्वालिटी त्यांच्याकडे पाहायला मिळते. कारण दोन्ही टीम आहेत ज्या मात्र समुद्राच्या किनारी आणि जर पाहिलं तर नक्कीच हवेच्या विरोधामध्ये खेळणं आणि स्ट्रॉंग बॅकफोर्स त्यांच्याकडनं सातत्यानं पाहिलं. कारण म्हटलं ना की सध्या जर सातपाटीकडनं जर इन्फॉर्म आणि वसईमध्ये इन्फॉर्म असेल तर वीरू बाबरे वयाच्या 22 मात्र जव्हार ट्रॉफी ज्याने आयकॉन म्हणून सिलेक्ट झाला होता, आणि खऱ्या अर्थानं आमचं मन देखील दिलं. तर मॅचच्या दिशेनं माजी सरपंच सायवन पाणीसी आदरणीय गुरुनाथजी मडवी यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपण देखील मानानं सन्मानानं मुख्यमंत्री विरम्या. बॅटर जर आपण पाहिलं टीम अर्नाळेकडनं मिस्टर प्रवीण आणि रोहित. स्ट्राईकला पण जर पाहिलं तर फलंदाज सुजित आपण पाहतोय. सायकल आपण पाहिलं तर रोहित आणि नॉसेल पाहतो प्रवीण. आता मात्र प्रवीण आला सायकल म्हणती आणि सुजित आपल्या बॉलिंग मागवरती पाहतो. नि मात्र पाहिलं तर नायगावकडनं यावेळी मात्र दिशान गोलंदाजी संजय आम्हाला दर्शवताना आमच्या ऑफिशियल पंच म्हणून पाहतोय. यावेळी मात्र वाईटचा इशारा. धावसंख्या फलकावरती 2. एक चांगली मॅच तुम्हाला मैदानाच्या पाहायला मिळते. कारण मित्रांनो क्वालिटीचं म्हणतात ना, म्हणून मित्रांनो प्रत्येकाला एकच वाक्य की स्वतःला आवडते ना त्या पद्धतीने आपलं आयुष्य जगा. लोकांना आवडते ते कराल तर प्रोडक्ट म्हणून राहाल, आणि स्वतःला आवडते ते कराल तर खऱ्या ब्रँड जगाल. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून पाहू शकाल मॅच क्रमांक पाहतो ज्या ठिकाणी 4 आई एकविरा जर पाहिलं तर नायगाव आणि वाघोबा प्रसन्न अर्नाळा. प्रवीण यावेळी पाहू शकाल नक्कीच अर्नाळेकडनं आपल्या सायकल एनवरती पाहायला मिळतंय, आणि नायगावकडनं बॉलिंग मार्कवरती आहे गोलंदाज मिस्टर सुजित. पाणीसी आदरणीय सन्माननीय आपण नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व आणि माजी सरपंच गुरुनाथजी मडवी साहेब या ठिकाणी यांचं आगमन झालंय. सायवण आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती विराजमान व्हा. यावेळी चौकार आलाय, आणि या चौकारच्या साहाय्यानं टीम आपण जर पाहिली तर विदाउट लॉस जर पाहिली तर टीम अर्नाळे जाऊन उपस्थिती मात्र 6 या धावसंख्येवरती. एक चांगलं मैदान, डबल विकेट्स पाहतोय. दोन्ही अँगलनं खेळण्याकरता मुभा दिली आहे या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते, आणि एका साईडनं क्वालिटी करत असताना 3 वरच्या मॅचेस देखील पाहतोय. यावेळी चांगला असतो की प्रवीणच्या बॅट मधनं मात्र फटका फसलाय, फलंदाज फसतोय. बिग विकेट इज गॉन, आणि पहिला धक्का टीम मात्र अर्नाळ्याला प्रवीणच्या स्वरूपानं प्रवीणच्या फलीचा या ठिकाणी अंत. बॅक टू द डग आउट.
हॅलो तरी वाटतं डीजे यावेळी आपण पाहू शकाल नक्कीच टीम रणारे आणि नायगाव मध्ये एक चांगला संघर्ष एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळतीये आणि खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल की यावेळी फुल लेन्सचा बॉल होता थोडंसं बॅटचं अट्रॅक्शन पाहू शकाल बॅटचा फ्लो होता तो मात्र तेवढ्याच योग्यतेने आला नाहीये आणि त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर बॉलिंग मागची गोलंदाजी आहे गोलंदाज मिस्टर सुजित टीम नायगावकडनं धावसंख्या फलकावरती आहे ती 7 या धावसंख्येवरती या षटकातील आतापर्यंत चेंडू मात्र फेकून झालेत 4 आणि धावसंख्या फलकावरती आहे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंगेश यावेळी शॉट राफला अक्षरशः बॅकवर्डनं पंच केलाय मात्र मिस टायमिंग स्ट्रोक्स नो चेंडू दर्शवला गेला या ठिकाणी फ्री हिटचा बॉल पंचमचे नक्की दर्शवतायत मिस्टर संजय बहादाई बाहेर फॉर्म तिल्लेर खूप चांगल्या पद्धती युक्तीनं जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये पाहिलं जात आहे आणि एका साईडनं फ्री हिटचा बॉल अभिर पाहू शकाल कैसे भी खेलो आपकी मर्जी आडे खेलो तेड़े खेलो लेकिन रन आउट नहीं होना हे गेन यहाँ पर फ्री हिट आणि पण पाहिलं तर टीम आरणाले आणि जे पाहू शकाल नक्कीच थोडंसं दबाव प्रेशर असताना पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये नायगावच्या विरोधात पाहू शकाल टीम नायगाव खूप चांगल्या पद्धतीने आपली बॉलिंग मागवरती आहे तर नक्कीच पाहतो धावसंख्या फलकावरती येते राईट ऑन पाहू शकाल ज्या ठिकाणी मात्र फ्री हिटचा बॉल शावरती मात्र पाहू शकाल की जीवनदान दिलं गेलंय आणि जेव्हा नशीब आपलं मात्र लक या दरबारचं मात्र उघडं करते ना तेव्हा खऱ्या अर्थानं मात्र त्याला म्हणावं की संधीचं सोनं करा आणि ती मात्र बॅटर जर आपण पाहिलं तर मंगेश आपण पाहतोय चला मात्र जीवनदान दिलं गेलंय आणि जेव्हा नशीब साथ देतं ना तेव्हा जगातील कोणतीही ताकद आणि कोणी तुमचं मात्र वाईट करू शकत नाही मित्रांनो पण म्हणतो ना की आयुष्यामध्ये नशिबाची साथ खूप महत्वाची असते चौथ मॅचच्या दिशेनं फ्रीडचा बॉल होता कमबॅक केलंय यावेळी स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता रिवर्सिव्ह अटॅक करण्याचा प्रयत्न लगा तो आबाद आणि तो बर्बाद षटक या ठिकाणी मात्र पहिलं कंप्लीट झाले धावसंख्या फलकावरती आहे 10 अजूनही 12 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे या स्पर्धेकरता आणि शरद गवारी आणि सागर करता नक्की शुभेच्छा राहुल पाटील कनबोन यांच्याकडनं धन्यवाद राहुल पाटील आपलं देखील आज तुमचा वाढदिवस देखील आहे आणि आमच्या जर्मन कमिटीकडनं या पूर्ण टीमकडनं तुम्हाला देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पण मित्रांनो म्हणतो ना की स्वतः जगा दुसऱ्याला जगू द्या कारण आपल्या चित्राला मित्रांनो वन्स मोर नाहीये आपलं आयुष्य पुन्हा मिळणार नाहीये म्हणून ते म्हणतो की नेहमीच प्रेमाने जगत राहा आणि क्रिकेट असेल राग रुसवा असेल तिथं सोडायचं आणि पुन्हा एकदा आपल्या क्रिकेटकडं फाउंडेशन करायचं मित्रांनो जेव्हा त्या मॅचच्या निशाणं त्या ठिकाणी पाहिलं तर षटक पहिलं कंप्लीट झालंय चला टीम मिटिंग करू नका वेळ नाहीये कारण तुम्ही उशिराने दाखल झालं स्पर्धेमध्ये टीम आरणाला आणि नायगाव थोडंसं मात्र वेळ घेऊ नका दुसरा स्पेल करता बॉलिंग मागपती पाहायला मिळणार आहे टीम आपण जर पाहिलं तर नायगावकडनं एकविरा नायगाव शब्द वाघोबा प्रसन्न आरणाला आणि बॉलिंग मागपती पाहतोय गोलंदाज योगेश आपण पाहतोय योगेश आपल्या बॉलिंग मार्कवरती दुसऱ्या स्पेल करता आपण पाहू शकाल मिस्टर योगेशला टीम नायगावकडनं अरणाला जर इथनं मात्र अटॅकिंगचं मुवमेंट करावा लागेल इथनं खेळ मात्र योग्यतेने करावा लागेल आणि बॅटर म्हणून स्ट्रायकर पाहू शकाल फलंदाज मिस्टर रोहित त्याच्या बॅटमध्ये फक्त एक सिंगल आले त्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा त्याच्याकडे खूप चांगल्या मात्र पाहू शकाल की एक चांगला बॅटर म्हणून आहे आज त्याला तो परिचय द्यावा लागेल आणि या मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल की खूप गुणवत्तेनं बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज योगेश पहिल्या बॉल करता परफेक्ट अँगल ऑफ द करेक्ट परफेक्ट यॉर्कर बॉलचा वापर आणि व्हाईट यॉर्कर या लँग्वेजचा वापर मैदानाच्या आतमध्ये आणि फर्स्ट वन डिलिव्हरी परफेक्ट चेंडू हाताला गेलाय 2024 आणि 25 मध्ये मी पाहिलं की खऱ्या अर्थानं गोलंदाजामध्ये का बदल घडला कारण परफेक्ट यॉर्करला न जाताना
परफेक्ट मिडलला न जाताना व्हाईट यॉर्कर या प्रसिद्धीला 100% प्राधान्य दिलं गेलं आणि तोच ग्रामीण टीम स्वतः खऱ्या अर्थानं लवरी एवढी मात्र आला ऑन द कार्पेट चेंडू निघून जाईल. एक्स्ट्रा कव्हरचा खेळ त्याला फील्ड करेपर्यंत सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस इज गॉन विकेटचं पतंग खेळाडू बाद धावची सुरूपणे पाहतोय. आईस फॅक्टरीचे मॅनेजर राजेश पांडे यांचं नक्कीच या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण देखील मुख्य मंचावरती विराजमान व्हायचं आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व डॅसिंग पर्सनॅलिटी डाडामॅट आईस फॅक्टरीचे मालक पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विलास नव्यानं पाहायला मिळतोय. बॉलिंग क्रमांकवरती योगेश थोडंसं मग कमबॅक करायला पाहायला मिळतोय. आणि षटकातील आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडू कंप्लीट चालेल आणि धावसंख्या फलकावरती आहे 10 या धावसंख्येवरती आहे. असं म्हटलं होतं की हरणारा टीम या मॅचमध्ये मात्र 10 ते 15 सरासरीने 35 पर्यंत जाऊन पोहोचेल. मात्र बॉलिंग ट्रॅकवरती योगेशची गोलंदाजी परफेक्ट कम पाहिलं तर डॉट आणि विकेट्स. तिसरा बॉल यावली मात्र एस्ट्रा कव्हरला चेंडू पाहायला मिळतोय. डाहुद द ग्राउंड ढिकून जाईल मात्र आलाय चौकार. विलास मात्र नव्यानं मैदानाच्या आतमध्ये आला आणि सरळ मात्र फर्स्ट ऑन बॉल सरफल बॉलला फेकून दिले गेले. चौकार करता 4 धावा आणि मात्र या 4च्या साह्यानं स्कोर कार्ड 7 टीम मात्र पाहिलं तर वाघोबा प्रसन्न अर्नाळा 15 या धावसंख्येवरती. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या पूर्वार्धात 9 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती पर्णा पाहायला मिळतीये. जर पाहिलं प्रेक्षकांच्या माहिती करता आता आलेल्या आपण जर पाहिलं तर ऐकवीरा नायगाव शब्द मत वाघोबा प्रसन्न अर्नाळा. यावली परफेक्ट हाय कनेक्शन प्रॉपर हाय फटका मारतो. गुड फील्ड वॉट अ फील्ड. इमॅजिन ऑफ द फील्ड दिस टुर्नामेंट फर्स्ट डे. या पहिल्या दिवसाची पहिली फील्ड पाहायला मिळेल. पूर्णपणे आपला स्टॅमिना पूर्णपणे पाहू शकाल की झुकलं गेलं आणि मात्र पळताना टीम मात्र जिथे 6 धावा होत्या तिथे मात्र अक्षरशः रोखलं देखील गेलं आणि वॉट अ फील्ड. काय जबरदस्त पाहू शकाल 4 धावा त्या ठिकाणी मात्र वाचवण्याचा प्रयत्न आणि शिवा चौकांताने मात्र लँड ऑफ द बॉडी जर पाहिलं हवेमध्ये पूर्णपणे झेपावली होती आणि त्यानंतर 2 धावा आणि या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आहे. टीम हरणाले जर पाहिलं तर 2 विकेट डाऊन आणि 17 ही धावसंख्या. यावली चांगला स्ट्रोक आहे ऑन साइड मध्ये. जेवढी उंची तेवढीच लांबी निघून जाईल बॉल आउट ऑफ द पार. द ब्रँड ऑफ हरणाले सिक्सर षटकार. डीजे षटकार आला आणि षटकाच्या मदतीने मात्र धावसंख्या फलकावरती पाहू शकाल. रोहित यावली मात्र अट्रॅक्शन करतोय. वेट अँड वॉच ऑन फायर. आता बॅक टू द पाहू शकाल परफेक्ट पाहायला मिळतीये. काही जबरदस्त फटकेबाजी आहे. शॉट सिलेक्शन प्रॉपर टायमिंग हाय प्रॉपर आणि चेंडू मात्र बेमिसाल टायमिंग फेकून दिलं जातं आउट ऑफ द पार. षटक आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी पाहू शकाल की दुसरं कंप्लीट झालंय आणि 2 षटकानंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. ती मात्र 12च्या सरासरीनं 24 ऑन कार्ड 24 या धावसंख्येवरती. 24 धावसंख्या फलकावरती लागली आहे. जर पाहिलं तर ऑन द राईज 2 विकेट डाऊन टीम वाघोबा प्रसन्न अर्नाळे आणि ऐकवीरा नायगाव शेवटचे स्पेल करता बॉलिंग मार्कमध्ये पाहायला मिळेल. सर नक्की शेवटचे 6 चेंडू कंप्लीट होईपर्यंत दोन्ही कर्णधार नक्कीच आपण ट्रॉफी पोहोचायचं आहे. LT स्पोर्ट्स आपण पाहिलं तर नक्कीच खिल्डापाडा आणि स्टार 11 सातपाडा. सर्वात डीजे शेवटच्या ओव्हर करता बॉलिंग मार्कवरती पाहतोय गोलंदाज मिस्टर संकेत. आज संकेत देण्याकरिता सक्षम होईल. स म्हणजे सर्वस्व, क म्हणजे कौशल्य आणि त म्हणजे तात्पर्य या 3 मात्र अक्षरांचा अलेख आणि 3 अक्षरांची ओळख पटवून देण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीम नायगावकडनं लेग बाय सुरूपणा 55 संजय आम्हाला एक सिंगल झाली आहे आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती आहे 25 या धावसंख्येवरती. 25 रन ऑन कार्ड
कारण शेवटच्या षटकामध्ये तुम्ही जर पाहिलं तर बॉलिंग मागची ती गोलंदाजी आहे ना ती मात्र अप्रतिम पाहायला मिळते आहे. आणि शेवटच्या स्पेलमध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये पाहू शकाल की ज्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट झाली आहे आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. जर आपण पाहिली तर 25 या धावसंख्येवरती. यावली चांगला स्ट्रोक्स ऑन साईडला पाहायला मिळतोय ज्या ठिकाणी सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी यस इज गॉन. विकेट क्रमांक 3 फलंदाज मिस्टर आपण जर पाहिलं तर नक्कीच यावली विकेट्स नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. मध्ये पावलांटी मारणाऱ्याकडनं संकेत आणि सचिन मध्ये टक्कर पाहायला मिळेल. अक्रॉसला सरळ बॉलला फेकून दिलाय स्क्वेअर लेग डीप वरनं बॅकवर्ड स्क्वेअर लेग चा फटका निघून जाईल षटकार सिक्सर. आणि मात्र या 6च्या 6 धावसंख्या फलकावरती जाऊन 33 या धावसंख्येवरती कबॉट डीजे. तर डीजे चेंडू फेकून दिल्या षटकातील 4 2 चेंडू बाकी पंच आणि धावसंख्या फलकावरती टीम धावते पाऊच पाहायला मिळते अर्नाला 33 या धावसंख्येवरती. म्हणजे 11ची सरासरी अजून 2 चेंडू बाकी आहेत. यावली डी पॉइंटचा फटका टेक्निकल शॉटचं सिलेक्शन. टी म्हणजे टेम्परामेंट टी म्हणजे टायमिंग आणि टी म्हणजे टेक्निकल यासंबंध टी फॉरचा वापर मैदानाच्या आतमध्ये चौकात 4 धावा. आणि मात्र या 4च्या बढतीनं धावसंख्या फलकावरती 37 वरती आहे. 17 चेंडूचा खेळ मात्र पहिल्या पूर्वार्धात कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती 37 वरती जाऊन पोहोचते. अंतिम चेंडू करता बॉलिंग क्रमांक करते सर गोलंदाज संकेत. आणि मॅच क्रमांक 4 आपण पाहतो एका साईडने पाहू शका टीम नायगाव आणि अर्नाळे. परफेक्ट आपण पाहू शकाल की एका साईडनं चांगल्या पद्धतीनं स्कोर कार्ड असं मात्र खूप चांगली क्वालिटी पाहायला मिळेल. कारण दोघांमध्ये टक्कर आहे ना दोघांमध्ये जुगलबंदी आहे ती मात्र कार्यक्षमता सिद्ध करणारी आहे. कारण सहज टीम अर्नाळे देखील मॅच यावली ट्रॅक केलाय बॉलला सेल होते त्या ठिकाणी ड्रॉप पकडो कॅच जीतो मॅच असं म्हणावं लागेल. कारण अंतिम जर पाहिलं तर या बॉलवरती आणि त्या ठिकाणी पाहिलं तर या 2च्या मदतीनं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 39 या धावसंख्येवर षटक कंप्लीट झालंय. आणि विजयाकरता 40 धावांचं लक्ष आहे. त्या दिवसाला दोन्ही कर्णधार टीम आपण जर पाहिलं तर LT स्पोर्ट्स केल्डापाडा आणि मात्र स्टार 11 सातपाडा दोन्ही कर्णधार तर टॉसमी पोहोचायचे आहे याची नाणेफेक केली जाईल. दोन्ही कर्णधार थोडंसं धावत देखील या LT स्पोर्ट्स केल्डापाडा आणि मात्र स्टार 11 सातपाडा. चला दोन्ही कर्णधार टीम LT स्पोर्ट्स केल्डापाडा आणि स्टार 11 सातपाडा सतपाला
स्टार 11 सतपाला आणि जर मी पाहू शकेस केल्डापाडा यांच्यामध्ये नाणेफेक केली जाईल टॉस बॉक्स मध्ये. माजी सरपंच पाहतो नक्कीच खुरनाथजी यांच्या शुभास या ठिकाणी मात्र नाणेफेक केली जाईल. पाहू शकाल नक्कीच सतपाले आणि त्याच्या विरुद्ध पाहू शकाल की नक्कीच माजी सरपंच त्यांच्या शुभास्ते पाहू शकाल की टीम सतपाले आणि टीम आपल्याला नक्कीच केल्डापाडा यांच्यामध्ये. छाप टीम तर सतपाले तर नक्कीच नाणेफेक जिंकली आहे. काय निर्णय असेल? फिल्डिंग क्षेत्र फिल्डिंगचा निर्णय असेल आणि मात्र 3 ओव्हरची मॅच आहे तर 3 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर समोरच्या टीम मध्ये किती धावांचा रोखण्याचा प्रयत्न असेल? 30-35 पर्यंत. पहिलं पॉवर प्ले षटक कोणाकडे असेल ज्यामध्ये जबाबदारी पहिल्या पूर्ण टीमची असेल? कारण मेंटेन पॉवर प्ले ज्या ठिकाणी 30 सेकंडच्या आतमध्ये 90% पाहतो फील्ड असते तर नक्कीच पहिली गोलंदाजी कोणाकडे सोपवली जाईल? निखिल. या स्पर्धेबद्दल आणि आयोजनामध्ये काय म्हणशील? तर नक्कीच बेस्ट ऑफ लक टीम सतपाले अँड द टॉच अँड फील्ड फॉर डिसाईड. नाणेफेक जर जिंकली असती तर मात्र काय निर्णय असता? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती. आणि मी पाहिलं की खूप लवकर तुम्ही इथे आलात. तुमच्याकडे मी पाहत होतो मात्र इथनं पूर्ण मैदानाचा अभ्यास केला असेल आणि या स्पर्धेबद्दल आणि जर डबल विकेटबद्दल काय म्हणशील? हो आयोजित तर आणि मैदान पण खूपच छान वाटते. आता 3 ओव्हरमध्ये टोटल किती असेल की मध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? नाणेफेक झाली आता बॅटिंग करायला लागणार आहे पहिल्यांदा किती धावांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न असेल? आम्ही तर त्यांना 30 या 40च्या आसपासच रोखणे. तर नक्कीच धन्यवाद कुलडापाडा. आणि पाहू शकाल नक्कीच सतपाले विन द टॉच अँड डिसाइड फील्ड फर्स्ट ओट टू कॉम्पिटिव्ह बॉक्स ज्या ठिकाणी पाहू शकाल दुसऱ्या पर्वाला आणि दुसऱ्या पूर्वार्धात पाहू शकाल ज्या ठिकाणी मात्र विजया करता तर पाहिलं तर 18 चेंडू आणि विजया करता 40 धावांचं लक्ष ठेवून मैदानाच्या आतमध्ये टीम अर्नाळे च्या मात्र टीम नायगाव. अठरा बॉल्स अगेन गेम स्टार्ट. आज पाहिलं तर वेलकम टू बॅक सेकंड इनिंग. टीम अर्नाळे शेवटचं मात्र टीम नायगाव. बॅटर अर्नाळे पाहू शकाल की नायगावकडनं या 40 धावा चेस करण्याकरता आकाश आणि तिल्लम आपण पाहतोय स्ट्राईकला आहे. तिल्लम आपण पाहतो ज्या ठिकाणी स्ट्रायकर एडवरती पाहायला मिळतोय आणि नॉसला पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय मिस्टर आकाश आणि बॉलिंग मार्कवरती आहे आणि रोखण्याकरता पहिल्या स्पेअर करता बॉलिंग ट्रॅकवरती टीम अर्नाळे. पहिलं षटक आहे ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर शकाल की ज्या ठिकाणी मात्र तुम्हाला बाहेर खेळाडू ठेवता येणार नाहीयेत. 30 सेकंडच्या आतमध्ये टीम अर्नाळे फील्ड करायची आहे पहिल्या ओव्हर करता. कारण जे बंदकार षटक आहे मेंटेन पॉवर प्लेचं त्याकरता तुमच्यावर सूचना पोचवली जाते आहे. आणि जर पाहिलं तर 18 चेंडू आणि मात्र विजयाकरता ते लक्ष आहे जर आपण पाहिलं तर 40 धावांचं. बॉलरचा नाही विचार बॉलरचा. उदय आणि आपण तर पाहिलं तर नक्कीच फलंदाज आकाश आणि पप्प्या यावेळी आपण पाहू शकाल नक्कीच टोपण नामं जरी पाहिली तर क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची आहेत. कारण त्याला पाहू शकाल की वसई ग्रामीणमध्ये पहिल्यांदा मात्र संतोष मडवी चांदीवरचा खेळाडू त्याला मात्र दादा या नावाने ओळख दिली. विजय जाधवला देखील वेगळं नाव दिलं समल कक्षानं टीम गोकेरे गडता. त्यानंतर विश्वनाथ जाधव जर पाहिलं तर टेनिसवर नाव दिलं ब्लॅक डायमंड. यावेळी चांगला स्ट्रोक या इंटू द गॅप मधनं चेंडू निघून चाललाय सरळ मात्र ट्रॅकिंग द शॉट क्लिअर
चौकार 4 धावा आणि मात्र या 4च्या मदतीनं धावसंख्या फलकावरती आहे 4. सुरुवात खूप चांगली पाहायला मिळाली. फलंदाज जर पाहिलं तर उदयच्या बॅटमधनं आणि नॉट सर्व तो आकाश आणि बॉलिंग क्रमांकवरती पप्प्या. आणि मग पाहिलं तर नक्कीच कुठेतरी म्हणतो ना की वेळेवरती आणि खऱ्या अर्थात तुम्ही मात्र क्रिकेटमध्ये पोहोचणं खूप गरजेचं असतं. कारण जर तुम्ही जर पाहिलं तर 30 सर्कल 4 मध्ये सर्व खेळाडू आणि अर्नालिका डायसमध्ये पूर्णपणे जी प्लेइंग 11 आहे जी पूर्ण मात्र 11 खेळाडू नाही आहेत आणि त्याचं कुठेतरी भुगतान भरत असं हा चेंडू जर पाहिलं तर आता खेळाडू मात्र बाहेर देखील असता. त्याचा परिपूर्ण फायदा घेत असताना पाहू शकाल उदयला यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं तर आता शपथ दाखवली गेली आणि चाणाक्ष बुद्धीनं यावेळी मात्र चेंडूचा वापर देखील केला गेला आणि दुसऱ्या बॉल होते डॉट बॉल. 40 धावांचं लक्ष आहे. टीम जर पाहिलं तर नायगावच्या विरोधात टीम हरणाले कशा पद्धतीने रोखेल की टीम मात्र नायगाव कंप्लीट करेल. रेकॉर्ड मारा यावेळी पॉईंटचा फटका त्या ठिकाणी सेल घ्यायचा प्रयत्न केले होते. शॉर्ट थर्डमॅन बी पाहायला मिळतोय आणि तेवढ्याच योग्यतेने मात्र यावेळी चेंडू निघून जाईल चौकारा करता आणि यामध्ये पाहिलं तर 4 धावा. मित्रांनो तुम्हाला विनंती असेल की चेंडू गेला तरी चालेल मात्र स्वतः सुरक्षित राहा. मॅच हरली तरी पुन्हा खेळता येईल. मग मी नेहमीच म्हणतो की आपल्या चित्राला वन्स मोर नाही आहे, आपल्याला पुनर्भविष्य नाही आहे. त्याकरता नक्कीच म्हणतो ना की लाईफ इज ब्युटिफुल. खूप सुंदर आपला विषय बघायचं ते खेळाडूपर्यंत नक्कीच पोहोचायचं आहे. स्कोर कार्ड फलकावरती 8. 3 चेंडू या ठिकाणी कंप्लीट झाले. तर पहिला चौका त्यानंतर पाहिलं तर डॉट्स आणि त्यानंतर पाहिलं तर नक्कीच 4 धावा आणि मात्र या 4च्या मदतीनं जर पाहिलं तर स्कोर कार्ड फलकावरती 8. स्वतः बॉल यावेळी मात्र लेट कनेक्शन असणं गरजेचं होतं. व्हाईट बॉल कारण जेवढा वेगळीने पाहू शकाल की ब्लॅडचा फ्लो होताना जेवढ्या पद्धतीने पाहू शकाल फेस होताना तो वेगाने आला होता आणि त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर चेंडू थोडासा मात्र लेग स्टिकपासनं दूर अंतर फेकला गेला. व्हाईट बॉल पाहू शकाल बॉलिंग मार्कवरती पप्प्या ज्याने आतापर्यंत 3 चेंडू टाकले गेले. धावसंख्या फलकावरती 9 आहे. पुन्हा एकदा मात्र यावेळी शॉर्ट थर्डमॅन मध्ये टी पॉईंटला पाहू शकाल 30 सर्कल 4 मध्ये एक सिंगल त्याहून मध्ये जास्त काय मिळणार नाहीये आणि एकाच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 10. अजून विजयाकरता 30 बनवायच्या येणाऱ्या 14 बॉलवरती 14 बॉल आणि विजयाकरता 30 धावांचं टार्गेट. आकाश यावेळी मात्र सायकल इनवरती येतोय. षटकातील आतापर्यंत 4 चेंडू पाहतोय. 5वा बॉल्स बॅटचा जरी असेल तरी मात्र बाकीच्या पाहू शकतो ज्या ठिकाणी एसटीच्या भूमिकेत पाहतोय. जर्सी क्रमांक 111 टीम हरणाला घडलं आणि मात्र अंतिम बॉल आपल्या स्पेलमध्ये बॉलिंग क्रमांकवरती आहे. त्यांनी योग्यतेने आपलं काम केलंय. फक्त 10 धावा त्यांनी खर्च केल्या गेल्या. चौकार तरी आला. यावेळी मात्र पुन्हा एकदा पाहू शकाल फक्त एक सिंगल त्यावर मात्र जास्त काय मिळणार नाहीये. ओव्हर क्रमांक फर्स्ट कंप्लीट झाली आहे. धावसंख्या फलकावरती 11. आता विजयाकरता 12 चेंडू आणि बनवायच्यात 29 धावा म्हणजे प्रति पूर्णांक जर पाहिलं तर 14.50 ची सरासरी असेल. त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक. कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा. हरणार आहे 14 मात्र नायगाव कंपाऊंडचे. सर्वात डिझे सेकंड स्पीड करता बॉलिंग मागवरती गोलंदाज मिस्टर सचिन आपण पाहतोय. 12 मध्ये इथनं मात्र पाहिलं तर विजयाकरता बनवायच्या त्या मात्र 29 धावा. 6 बॉल आपण जर पाहतो नक्कीच रिक्वायर्ड रन रेट 14.50 ची सरासरी. थोडीशी मॅच आता प्रेशर मध्ये आहे. थोडंसं दबाव आहे. जर पाहिलं तर टीम एकविरा नायगाववरती कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 10 जर पाहिलं तर 11 धावसंख्या फलकावरती आली
आणि 6 चेंडूचा खेळ त्या ठिकाणी मात्र दुसऱ्या पूर्वार्धात कंप्लीट झाला आणि बॉलिंग कमाकवरती असताना सचिन यावेळी मात्र सेकंड स्पेल करता बॉलिंग मार्कवरती आहे. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 19 येते महाराष्ट्राची पर्वणी, येते महाराष्ट्रामध्ये भगवा वादळ, येते मात्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि आमच्या नक्कीच पाहू शकाल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी. मित्रांनो, महाराष्ट्राच्या प्रत्येक कानकोपऱ्यामध्ये महाराजांची स्मरण नक्कीच जयंती साजरी झालीच पाहिजे, ही माझी विनम्र अभिवादन आहे तुम्हाला. कारण पाहू शकाल नक्की जेव्हा चांगला बॉल, थोडं चेंडू मात्र मुभेट करायचा प्रयत्न होता आणि आपण पाहू शकाल की जर आपल्या गावामध्ये स्मारक जरी असेल तरी मात्र कृती नसते तरी मात्र कुठेतरी आपली फोटो होती तरबीज आपण पाहतोय, त्या देखील पूजन करणं खूप महत्त्वाचं असेल. आणि यावेळी मात्र फर्स्ट ऑन डिलिव्हरी डॉट बॉल, सेकंड बॉल यावेळी मात्र डीप मध्ये जर पाहिलं तर थोडंसं मात्र फक्त ज्या ठिकाणी बॅट्समध्ये दिशादर्शनाचं काम केलं गेलं आणि फक्त बॉलला सन्मानित केलं गेलं बॅटर मिस्टर आकाशकडनं. आता मात्र 10 चेंडू आणि बनवायच्या 28 धावा, स्कोर कार्ड फलकावरती आहे 12. 40 धावांचं लक्ष. मी म्हटलं होतं दोघांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट आहे, अनेक वर्ष पाहत आलोय. यावेळी मात्र पाहिलं तर ज्या ठिकाणी शॉट 30 सर्कलचा खेळाडू या सिंगल डबलचा प्रयत्न आणि मात्र त्या ठिकाणी विकेटचं बदल मिस्टर आकाशला परतावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन. बॅटर मैदानच्या आतमध्ये संकेत. गेल्या वर्षामध्ये पाहिलं तर नक्कीच उमेलमाडच्या मैदान त्याला पाहिलं होतं. खूप चांगल्या पद्धतीने हा खेळाडू देखील अनेक वर्ष म्हणावं लागेल की क्रिकेटमध्ये रुजयावली चांगला स्ट्रोक खेळलाय, बॅकफुटला घेऊन नाही तर खऱ्या आता फुटफरचा वापर आणि मात्र 2 ते 3 फावलं त्याच्यावरती केला आघात आणि सरळ मात्र उद्याच्या मॅच मधनं ब्रँडेड षटकार 6 धावा आणि 6च्या मध्ये धावसंख्या फलकावरती 19. तर विजय करता बनवायच्यात 21 धावा. 40 धावांचं लक्ष. 4 चेंडू या ठिकाणी कंप्लीट झाले. आता 8 मध्ये बनवायच्यात 21 धावांचं लक्ष. 19 धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. वॉटर बॉल, एक तेरी तो एक मेरी. षटकार ठोकला त्यानंतर मात्र कुठल्या स्पॉटवर चेंडूला हाईट दिली गेली आणि 1 बॉल सुरू चेंडूला मात्र फक्त मुवमेंट केला असताना डॉट बॉल. आता 7 मध्ये बनवायच्यात 21 धावा. 7 बॉल आणि विजय करता 21 धावांचं लक्ष ठेवलंय. शेवटचा अंतिम चेंडू पाहू शकाल सचिन बॉलिंग मार्कवरती आहे. यावेळी चांगला स्ट्रोक आहे, ऑन साइडला पुन्हा एकदा फेकून दिलं बॉलला, आउट ऑफ द बार, सिक्सर षटकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या फलकावरती आहे 25. तर विचार करता 6 मध्ये बनवायच्यात 15 धावा. 6 चेंडू आणि 15 धावा. थोडंसं प्रेशर दबाव असेल, मॅच चांगली रंगती आहे, क्वालिटी पण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळती आहे. एका साईडनं अर्नाळेकर तर एका साईडनं नायगावकर क्रिकेटची उमेद घेऊन आज मात्र सायवनच्या मैदानावरती लढत आहेत आणि दोघांमधला संघर्ष हा खूप महत्त्वाचा असेल. कारण 40 रन ऑन कार्ड विजय करता 40 धावांचं लक्ष. आता मात्र 6 मध्ये बनवायच्यात 15. टीम मात्र नायगावकडनं आणि मात्र संकेत नवीन बॅटर सायकर एनवरती पाहतोय. गोलंदाजचं नाव, बॉलर्स नेम, ऋतिक पाहतो यावेळी मात्र आपल्या स्पेल करता बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय आणि संकेत सो नव्याने आलाय, असं नाव नाहीये, आज संकेत द्यावे लागतील. 6 मध्ये बनवायच्यात 15. ठीक बाबा भरत नक्कीच नायगाव थोडंसं पाहू शकाल की प्रेशर दबावामध्ये असेल कारण 6 चेंडू दुपारचं वातावरण जर पाहिलं तर सिद्ध होत आहे. एक बाजून पाहिलं तर परफेक्ट 17 मिनिटं पाहत आहे. वार आपण जर पाहिलं तर नक्कीच फ्रायडे पाहायला मिळत आहे आणि पण डेट जर पाहिली तर 14/2/2025 आपण पाहत आहे. नूतन वर्ष 2025चं नूतन पाहायला मिळालं. क्रिकेटची उद्यान असताना जर पाहिली तर नक्कीच पाहू शकाल मॅचच्या दिशेनं पहिला बॉल, पहिला बॉल यावेळी मात्र इनटू द गॅप, डाऊन द ग्राउंड निघून जाईल सरळ मात्र फाईनला चौकार 4 धावा.
आता 5 मध्ये बनवायच्या 11. मी म्हटलं की संकेत एक चांगला खेळाडू आहे. त्याला वर्षामध्ये उमेदवारांच्या मध्ये पाहिलं होतं खूप चांगल्या पद्धतीनं टीम आपण जर नायगावला सातत्याने प्रमोट केलंय आणि एक वर्षच खूप चांगला अनुभव देखील असेल. कसं म्हणतात ना की आयुष्यामध्ये चढ उतार पाहणं आणि आयुष्यामध्ये उन्हाळे पावसाळे पाहणं खूप कठीण असतं. त्याचा अनुभव घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये आणि डाऊन जर पाहिलं तर 1 डाऊन सुरू पण आला आणि त्यामध्ये पहिला चौकार. आता आपण 5 मध्ये बनवायच्या 11 धाबा. परफेक्ट 1 बॉल थोडंसं मध्ये ब्रेक पाहायला मिळाला. आता 4 मध्ये बनवायच्या 11. परफेक्ट जर पाहिलं तर डिफरन्सचा फायदा घेतला गेला. खूप मोठा गॅप तुम्हाला पाहिलं जर तुम्ही पाहिलं तर स्क्वेअर आणि फायनली डीप मध्ये खूप मोठा गॅप आहे. त्यानंतर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनपासून तर मिड ऑफ मध्ये देखील गॅप पाहायला मिळतो कारण खेळाडू पूर्ण नाही आहेत. पण म्हणतो ना क्रिकेटमध्ये 11चे 11 खेळाडू खूप महत्त्वाचे असतात आणि तुम्ही जर पाहिलं तर टीम अर्नालेकडे पुरेसे खेळाडू नाही आहेत. हा खेळाडू खेळून पाहू शकाल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तिसरा बॉल यावेळी थोडासा मध्ये फुटफोल सोडून गेला चेंडू मात्र पाहू शकाल लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये फील्ड झाली. सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र एकच धाव दिली जाते. उदय देखील एक चांगला बॅटर आहे त्याच्यावर देखील पूर्णपणे विश्वास देखील असेल टीम मात्र नायगावकरांना. आणि आपण जर पाहतो एक सिंगल न स्कोर कार्ड फलकावरती आहे 30 या धावसंख्येवरती. आता 3 मध्ये बनवायच्या 10 धाबा. आता मात्र ना सिंगल डबल ना यहाँ पे चलेगा अक्का बुक्का यहाँ पर लगाना पडेगा बेहतरीन छक्का. का थोडीशी पाहू शकाल त्यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय मात्र गुड फील्ड स्टॉप केलं गेलंय बॉलला. एक सिंगल फक्त एकूण जास्त काय मिळणार नाहीये. आता 2 मध्ये बनवायच्यात 9 धावा. स्कोर कार्ड फलकावरती 31 टीम आपण जर पाहिलं तर ऐकवीरा नायगाव टीम आता अर्नाला स्वतःला प्रमोट नाही आहे. कमबॅक केलं गेलं मैदानाच्या आतमध्ये आणि प्रवृत्ती केली आहे पाहायला मिळते. आणि गोलंदाज ऋतिक ज्याचं नाव आहे 6 चेंडू मात्र 15 धावा हव्या होत्या. 4 चेंडूचा केली या ठिकाणी कंप्लीट झाला. seal and wicket सोबत अंकेला बाद मिस्टर संकेत back to the dugout. शेवटचा अंतिम बॉल आपण पाहतो या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती आहे आणि या मॅच मध्ये म्हणावं लागेल की पूर्णपणे टीम मारणार आहे. या टीममध्ये खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केला गेला कारण लो स्कोरिंग झाली होती. 18 चेंडू जर पाहिलं तर 39 धावा फक्त बॅटमध्ये आल्या. 40 धावांचं आव्हान ठेवलं होतं मात्र कुठेतरी बॅकफुटला गेली पूर्णपणे टीम मात्र नायगाव. यावेळी फक्त पाहिलं तर नक्कीच आज पार मिळतोय आणि मात्र नक्कीच बेस्ट ऑफ लक टीम वाघोबा प्रसन्न अर्नाळे. थोडंसं मांडलं हँडलं की पाहू शकाल टीम मात्र नायगाव आणि जवळ तमाम मॅच करता. या मॅचचा तुम्ही जर पाहिलं तर नक्की मिस्टर रोहित आपण पाहतो टीम मात्र आपण पाहिलं तर अर्नाळ्याकडनं